नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी जीवाला म्हणते, जीवा आता तुम्ही एक काम कराल का, आता मला तुमच्यासोबत गेम खेळायचा आहे. तर जीवा म्हणतो कोणता. तर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही यातील एक बोट चॉईस करायचं आहे. जीवा म्हणतो नाही नंदिनी, काल माहीत आहे ना. तर नंदिनी म्हणते, जीवा काल मी तुम्हाला असं काही म्हटलं होतं का, नाही वगैरे नाही ना, मग आता तुम्हाला सुद्धा माझं ऐकावं लागेल. जीवा प्लीज ऐका ना. तर जीवाला रात्रीचा प्रसंग आठवतो, ज्यावेळी नंदिनीला त्याने असंच सांगितलेलं असतं की यातील एक बोट चॉईस कर. त्यावेळी नंदिनीने जे बोट चॉईस केलेलं असतं त्यावरून हे सिद्ध झालेलं असतं की आपण आईबाबा होणार नाही. जीवा म्हणतो आपण आईबाबा नाही होणार. त्यावेळी जीवा आणि नंदिनी खूप अस्वस्थ होतात. तर नंदिनी म्हणते, जीवा प्लीज आज गेम मला खेळायचा आहे, प्लीज जीवा. जीवा म्हणतो का उगाच, का तू अशी परीक्षा घेतेस, नको असा गेम नको. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज. तर जीवा म्हणतो पण काय काय साध्य करायचं आहे तुला यावरून. तर नंदिनी म्हणते, अच्छा मी काल तुम्हाला एवढे प्रश्न विचारले होते का, मी काही तुम्हाला न विचारता तुम्ही जे सांगितलं ते केलं आणि आज तुम्ही मला एवढे भरमसाठ प्रश्न विचारताय का. तर जीवा म्हणतो अच्छा म्हणजे तुला फिट्टमफाट करायची आहे. तर नंदिनी म्हणते, नाही जीवा असं काही नाही आहे, मला सुद्धा माझ्या मनाचं समाधान करायचं आहे, प्लीज माझं ऐका ना. जीवा म्हणतो बरं ठीक आहे, कारण तू काही ऐकणार नाहीस. नंदिनी म्हणते, तुम्ही शांत डोक्याने विचार करा आणि यातलं एक बोट चॉईस करा. एकामध्ये असं आहे की आपण आईबाबा होणार, तर दुसरं बोट असं आहे की आपण आईबाबा नाही होणार. आता तुम्ही शांतपणे विचार करा आणि ठरवा. तर आता जीवा जे बोट ठरतो त्यानंतर नंदिनी शांतच होते. जीवा म्हणतो काय झालं, हेच होतं ना की आपण आईबाबा होणार नाही. नंदिनी म्हणते हो आपण आईबाबा नाही होणार. जीवा म्हणतो वाटलंच होतं, उगाच का घ्यायची आपण विषयाची परीक्षा, आपल्याला माहीत आहे ना की आपण आईबाबा नाही होणार, मग पुन्हा पुन्हा तोच विचार का करायचा. नंदिनी म्हणते हो ना, आज तर कळालं की खरंच आपण आईबाबा नाही होणार. तर जीवा नंदिनीला म्हणतो ऐक ना, म्हणजे जनरली असं म्हटलं जातं प्रत्येक खेळात, म्हणजे क्रिकेटच्या खेळात सुद्धा, की पहिला डाव हा देवाचा आहे. म्हणून मला असं वाटते की आता आपण जो खेळ खेळलो ना तो पहिला डाव देवाचा आहे असं समजायचं. म्हणजे मगाशी मी जेव्हा खेळ खेळलो त्यावेळी माझा मूड नव्हता किंवा मी तो अगदी मनापासून खेळला नाही, परंतु आता मात्र मी अगदी मनापासून खेळेन. चल आता पुन्हा एकदा खेळूयात का. तर नंदिनी जीवाला म्हणते, अहो पण चिटिंग करायची. तर जीवा म्हणतो नाही ग, चिटिंग कसली, मी तुला म्हणालो ना की त्यावेळी अगदी मनापासून मी खेळलो नव्हतो, परंतु आता आपण एकदम मनापासून हा खेळ खेळायचा आहे आणि खरा खेळायचा आहे. मगाशी तर असाच खेळलो होतो, तू बोललीस म्हणून खेळलो होतो, पण नाही आता मनापासून. नंदिनी म्हणते बरं. असं म्हणत नंदिनी आता जीवासमोर 2 बोटं ठेवते आणि त्यातील एक चॉईस करायला सांगते. जीवा आता विचार करतो शांत डोक्याने, त्यातील एक बोट चॉईस करतो, परंतु पुन्हा एकदा निराशा आलेली असते. आता जीवा पुन्हा एकदा नंदिनीला म्हणतो आता लास्ट. तर नंदिनी म्हणते अहो काय चाललंय हे. जीवा म्हणतो 3 फेऱ्या पूर्ण होऊ देत ना. नंदिनी म्हणते बरं. आता जीवा पुन्हा एकदा बोट चॉईस करतो. त्यावेळी मात्र नंदिनी जीवाचा हात पकडते आणि त्याला आरशासमोर घेऊन येते आणि म्हणते इथे या. जीवा म्हणतो अगं काय करतेस तू हे. नंदिनी म्हणते या तर बरं. असं म्हणत ती जीवाला आरशासमोर घेऊन येते आणि म्हणते आता आरशात स्वतःला बघा आणि ठरवा की हाच तो माणूस आहे का की ज्याला खात्री आहे की आपण आईबाबा नाही होणार. काय चाललंय जीवा, अहो आता खेळात सुद्धा आपण आईबाबा होणार की नाही होणार हे ऐकण्यासाठी तुम्ही 2दा प्रयत्न केलेत, मग खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण आईबाबा होऊ या गोष्टीवर तुम्ही विश्वास का ठेवत नाही आहात, का मान्य करत नाही आहात की आपल्याजवळ संधी आहे, आपल्याकडे वेळ आहे. आणि म्हणूनच जीवा मनापासून विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मनावर ठाम राहा. हातावर लिहा, वहीत लिहा, वहीवर गिरवा, पण विश्वास ठेवा जीवा, आपण आईबाबा नक्की होणार. नंदिनी जीवाला समजावत म्हणते, जीवा मिरॅकल नक्कीच घडेल. जीवा फक्त विश्वास ठेवा. असा विश्वास जर तुटला तर काहीच होऊ शकत नाही. 28 वर्षापूर्वी तुमच्या आईने सुद्धा अशीच आशा ठेवली असेल, असाच विश्वास ठेवला असेल, पण त्यावेळी त्यांनी सुद्धा आशा सोडली असती तर मग तुमचा जन्म कसा झाला असता सांगा ना जीवा. आणि आपलं ठरलंय ना जीवा की आपलं बाळ आपण त्या जगातून या जगात नक्की आणायचं आहे. आता जीवा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, तुला 100% खात्री आहे. तर नंदिनी आता गजरे विकणाऱ्या मुलीच्या आवाजातच म्हणते, 100% खात्री कशाचीच नसते बाबा, आपण आपलं करत राहायचं, एक दिवस जातील सगळे डाग. आता नंदिनीची ही भाषा ऐकून जीवा विचारतो की हे काय मध्येच. तर नंदिनी म्हणते काय म्हणजे, तुम्हाला हसवण्याचे प्रयत्न, बाकी काय.
जीवा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हार मानू नका. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, काहीतरी चमत्कार नक्कीच घडेल. तर जीवासुद्धा अगदी म्हणतो की हो, आता मी अजिबात निराश होणार नाही. अगं, ही अजून एक मार्ग आहे. नंदिनी विचारते, कुठला मार्ग? जीवा म्हणतो, उद्या सांगेन. नंदिनी म्हणते, नक्की काय सांगणार आहात तुम्ही? जीवा म्हणतो, सांगेन उद्या, 1 मिनिट आलोच मी. असं म्हणत जीवा आता नंदिनीने आणलेले गजरे नंदिनीच्या केसात माळून देत असतो. नंदिनी सुद्धा खूप खुश असते. जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नंदिनीलाही आनंद वाटत असतो. आता जीवाला अजून हसवण्यासाठी नंदिनी आता ती प्रेग्नेंट असल्यानंतर कशी फुगलेली दिसेल आणि पोटही कसं मोठं दिसेल हे अगदी जीवाला ॲक्टिंग करूनच सांगते. जीवा हसू लागतो आणि त्यानंतर अगदी प्रेमानेच नंदिनीला मिठीत घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थने ऑफिसमध्ये अगदी रम्याला जशाक तसं उत्तर दिलेलं असतं. म्हणजे सर्वच जण आता रम्या दिसतात, उठून उभे राहतात आणि टाळ्या वाजवू लागतात. रम्या म्हणते, कशासाठी? तर सर्वच जण रम्याला म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. रम्या म्हणते, हो, पण कशासाठी? तर त्यातील मॅडम म्हणतात, अहो, चांगल्या गोष्टी अशा लपून राहत नाहीत. तर दुसरे सर म्हणतात, अहो मॅडम, तुमचं लग्न ठरलंय आणि आम्हाला ही बातमी कळाली आहे. आता मात्र रम्याला धक्काच बसतो. तर ऑफिसमध्ये काम करणारे ते दादा म्हणू लागतात, आता याच चांगल्या गोष्टीसाठी गरमागरम कॉफी तर व्हायलाच पाहिजे. रम्या मॅडम, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. असं म्हणत ते दादा कॉफी आणण्यासाठी निघून जातात. रम्या म्हणते, चले ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. तर त्यानंतर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफमधील एका मॅडमना रम्या विचारते की तुम्हाला हे कोणी सांगितलं? तर त्या म्हणतात की पार्थ सरांनी. आता रम्याच्या सगळं काही लक्षात येतं. रम्या रागानेच निघून जाते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई किचनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी काव्या पुस्तकात डोकं घालूनच तिथे आलेली असते. काव्याचा काही लक्ष नसतो. त्याचवेळी मानिनीताई तिला थांबवतात. काव्या म्हणते, काय झालंय? मानिनीताई म्हणतात, अगं बघून चल, आपटली असती आता किचन कट्ट्याला. नंतर आता काव्या म्हणते, सॉरी हा. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे. तर आता काव्या म्हणते, काय बनवताय? खिचडी बनवताय? तर मानिनीताई म्हणतात की हो, आज खिचडी बनवते. तर काव्या म्हणते, पण प्रेग्नेंट बाईला खाऊ शकते का ती? तर आता मानिनीताई म्हणतात, काव्या, अगं आज तू स्वतःहून विचारलंयस, स्वतःहून या गोष्टीचा विचार केलायस. तर काव्या म्हणते, माझ्या कसं काय लक्षात आलं? तर मानिनीताई म्हणतात, हेच तर होतं आपलं. कालपर्यंत आपण काहीही मिळेल ते खादडणाऱ्या, म्हणजे पाणीपुरी म्हणू नको, बाहेरचं जे मिळेल ते चायनीजही खादडणाऱ्या, अचानकच आपण विचार करू लागतो, तो म्हणजे आपल्या बाळाचा. हेच तर आई पण असतं. तर काव्या म्हणते, पण मी खिचडी नाही का खाऊ शकत? मानिनीताई म्हणतात, अगं खाऊ शकत नाही, कारण ॲसिडिटी होऊ शकते, कारण त्यात साबुदाणा, तर शेंगदाणा आणि बटाटाही असतो. आणि पण तुला जर खायची असेल तर मी काकडी दह्यातली कोशिंबीर बनवणार आहे. ती जर एक बाऊल तू कोशिंबीर खाणार असशील तर मग तुला साबुदाणा खिचडी खायला मिळेल. तर आता काव्या खुश होते आणि म्हणू लागते, खरंच? मानिनीताई म्हणतात, हो खरंच. तर त्यानंतर काव्या म्हणते, आज खिचडी घरात बनते, म्हणजे देशमुख ऑफिसला खिचडी घेऊन गेले नाही आहेत. तर मानिनीताई म्हणतात, हो ना, मी त्याला म्हटलं, अरे खिचडी खाऊन जा, तर म्हणाला नाही नको, डब्यातून घेऊन जा, तरीही नको म्हणाला. का? तर पोट सुटेल. आणि आत्ताच जर मी लक्ष नाही दिला तर काव्याच्या आणि माझ्या पोटाची साईज सेम होईल. तर आता काव्या म्हणते, काही असतं देशमुखांचं. पण ठीक आहे, मी जाऊ का ऑफिसमध्ये खिचडी घेऊन? कारण मी क्लासला जाणारच आहे. मग तिथे क्लासच्या जवळच ऑफिस आहे ना, मग तिथून तिथे जाता येईल. मानिनीताई म्हणतात, अगं हो, पण उन्हाची जाणार आहेस का? तर काव्य म्हणते, ऊन कमी झाल्यावर जाईल. मानिनीताई म्हणतात, तोपर्यंत जेवून होईल. तर काव्य म्हणते, काहीच हरकत नाही, चहाच्या वेळीपर्यंत तर घेऊन जाईन ना. कारण तसंही देशमुख खिचडी हा पदार्थ कधीही खाऊ शकतात, कारण टाईमलेस पदार्थ आहे त्यांच्यासाठी. मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी बनवून ठेवली आहे, तू नंतर घेऊन जा. पण हो, आज तुझ्या एक्झामचा रिझल्ट आहे, मला सांगा. तर काव्य म्हणते, हो नक्की सांगेन. असं म्हणत काव्य अभ्यास करत आता आपल्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थने विजयला ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं आणि पार्थ विजयला म्हणतो, लवकरच आपण पार्टी करूयात. तर विजय म्हणतो की हो, माझ्या एका मित्राचं खूप छान रेस्टॉरंट आहे, आपण तिथे जाऊन पार्टी करू. तर इथे मात्र रम्या चिडतच ऑफिसमध्ये आलेली असते आणि पार्थला म्हणते, पार्थ तू माझ्याबद्दल आणि विजयबद्दल असं म्हणतास. ती पाहते तर तिथे विजय असतो. रम्या म्हणते, विजय तू इथे? तर विजय खुश होतो आणि रम्याला म्हणतो, रम्या अगं, असं म्हणत तो तिच्या जवळ जातो, तिला मिठी मारतो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो, काय एवढा लेट तू ऑफिसला येतेस का? विजयला पाहून रम्याला मात्र अजून राग आलेला असतो. परंतु पार्थ मात्र रम्याचाच डाव रम्यावर उलटवत आता रम्याशी चांगलं वागत असतो, विजयशीही चांगलं वागत असतो.
तर विजय रम्याला म्हणतो, रम्या अशी आरामात ऑफिसला येतेस म्हणजे देशमुखांच्या घरात जास्तच लाडाने वाढवलंय वाटतं तुला. तर आता विजयला पार्थ म्हणू लागतो, अरे देशमुखांच्या घरात ह्या पोरींचे जास्त लाड केलेलेच आहेत. खरं तर यांना सगळ्यांनाच लाडात वाढवलं जाते. त्या दिवशी तू जरा वेगळ्या विचारात असताना आला होतास, म्हणजे जरा वेगळा सीन तुला पाहायला मिळाला, परंतु तसं काही नाही आहे. तर आता रम्या पार्थला विचारते, तुमचं पॅचअप झालं आहे का? तर आता विजय म्हणतो की हो, पार्थचा सकाळी स्वतःहूनच मला फोन आला होता. तर पार्थ म्हणतो, हो ना, रात गई बात गई, चावू देत ना ती भांडणं, कशाला उगाच त्याच गोष्टीचा विचार करायचा. म्हणून म्हटलं ये ना ऑफिसला, ऑफिसच्या समोर छान फालुदा मिळतो, आपण फालुदा खाऊया. फालुदा मागवलाच आहे, मग आपण फालुदा एन्जॉय करू. आणि रम्या, अगं तुझा होणारा नवरा ऑफिसला येणार म्हणजे जंगी स्वागत तर झालंच पाहिजे ना. तर विजय म्हणतो, हो ना, मी ज्यावेळी एंट्री केली त्यावेळी सर्वजण फुलं वगैरे घेऊन उभे होते, मला तर काही कळेनाच, म्हणजे अशी फुलं वगैरे का, नक्की काय झालंय, असं म्हणत विजयसुद्धा खुश होतो. तर पार्थ म्हणतो, ऑफिसच्या स्टाफला उभं करायचं फुलं घेऊन, म्हणजे त्यांना सत्य तर सांगावंच लागेल ना की देशमुखांचा जावई येणार आहे, म्हणजे स्वागत तसंच जंगी झालं पाहिजे. तर विजय आता पार्थला म्हणतो, आता आलोच आहे तर एक गोष्ट मागू का? तर पार्थ म्हणतो, हो बिंदास. तर विजय म्हणतो, लंच ब्रेकमध्ये लंचसाठी मॅडमना 1 तासासाठी घेऊन जाऊ का चोरून? तर पार्थ म्हणतो, अरे बिंदास, आणि चोरून काय, तू कधी पण तिला घेऊन जाऊ शकतोस. अरे सगळ्यांसमोरून अगदी बिंदास घेऊन जा, रम्या तुझीच आहे. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. आता विजय पार्थला म्हणतो, संधी मिळालीच आहे तर चांगल्या रेस्टॉरंटमध्ये बुक करतो, असं म्हणत आता विजय बुकिंगसाठी तिथून बाजूला निघून जातो. रम्या आता पार्थवर चिडते आणि म्हणते, हे काय होतं पार्थ? तर पार्थ म्हणतो, काय म्हणजे, मी विजयसोबत पॅचअप केले, हे तुला आवडलं नाही आहे का? तर रम्या म्हणते, जर तुला विजयसोबत पॅचअप करायचंच होतं पार्थ, तर मग तू विजयच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. तू विजयला इथे का बोलावलंयस? त्याला इथे बोलवण्याचा हेतू काय होता? अरे त्याला इथे बोलवून सगळ्यांसोबत ओळख करून द्यायची काय गरज होती, सांग ना पार्थ. अरे मला इतक्यात सगळ्यांना आमच्याबद्दल सांगायचं नव्हतं, ही माझी पर्सनल लाईफ आहे आणि या पर्सनल लाईफबद्दल तू सगळ्यांना एवढ्या लवकर का सांगितलंयस? तर आता पार्थ रम्याला म्हणतो, रम्या मी हे सगळं काही मुद्दामून नाही केलंय, अगं माझं इंटेन्शन वेगळं काही नव्हतं. आणि असं तूच म्हणतेस ना की आनंद हा पर्सनल वगैरे नसावा, तो सगळ्यांशी मिळून मिसळूनच साजरा करावा, आनंद वाटला पाहिजे, मग तो वाढतो. मग मी सुद्धा अगदी तसंच केलंय, तुझा आनंद द्विगुणित करण्याचाच प्रयत्न केलाय ग. आणि अगं काव्या, मी तुला सांगायचं राहूनच केलं, तू नाही का माझी आणि काव्याची पर्सनल लाईफ म्हणजे आमच्या आयुष्यातली गुड न्यूज सगळ्यांसमोर शेअर केलीस, तसंच काहीतरी. पण हां, मी तसं काही बदला वगैरे घेण्यासाठी केलं नाही आहे. हां, बाकी मी विजयसोबत पॅचअप केलेलं आवडलं नाही आहे का तुला? आता मात्र रम्याची बोलतीच बंद होते, तिला काय बोलावं काहीच कळत नाही. रम्या खूप चिडलेली असते आणि म्हणूनच पार्थ रम्याला एक प्रश्न करत म्हणतो, काय झालंय, विजयसोबतचं तुझं नातं खरं आहे ना? तर आता मात्र रम्या काहीच उत्तर न देता पार्थला म्हणते, मी कॉन्फरन्स रूममध्ये आहे, आपले एक क्लायंट येणार आहे, प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर पार्थ रम्याला म्हणतो, त्याचं टेन्शन तू नको घेऊस, मी रोहितला सांगितलं आहे. आता हे एकदाच रम्याला अजून एक धक्का बसतो. रम्या म्हणते, रोहित तो तर नवीन आहे ना, मग तू त्याला कसं काय प्रेझेंटेशन द्यायला देऊ शकतोस? तर पार्थ म्हणतो, रम्या का नको एवढा विचार करूस, अगं तुझ्या लाईफमधले एन्जॉय करायचे क्षण आहेत, जा तू तुझी लाईफ एन्जॉय कर. अगं एवढा छान मोमेंट जुळून आलेत, तर मग कशाला एवढा ऑफिसच्या कामाचा विचार करते, जा जा तू लाईफ एन्जॉय कर, विजय वाट बघतोय तुझी. आता मात्र रम्याला काय करावं काहीच सुचत नसतं. ती पार्थकडे रागाने पाहते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला घरी घेऊन येतो. मानिनीताई तिला आता पाणी देतात आणि विचारतात, काय झालं, दमली आहेस का तू? आणि डॉक्टर काय म्हणालेत? तर जीवा म्हणतो, डॉक्टर मिळाले नाहीत, पार्थदादाने त्यांना सांगून ठेवलं होतं, त्यामुळे डॉक्टरांनी त्या स्टाफला सांगितलं होतं की कोणत्या टेस्ट करायच्या आहेत. आता सगळ्या टेस्ट तर केलेल्या आहेत, परंतु आता बघू रिपोर्ट उद्या काय येत आहेत. तर आता मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी खूप थकली आहेस का गं? तर आता जीवा म्हणतो, थकणार नाही तर काय होणार, आमचे 108 उपास आहेत ना, अनवाणी पायाने चालायचं, अनवाणी पायाने मंदिरात जायचं, असं उपास तापास करून मूल होणार आहे का? तर आता नंदिनी जीवाच्या प्रश्नाला काही प्रतिउत्तर न देत म्हणते, चला मी जरा वरती जाऊन आराम करू का? मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता नंदिनी आराम करण्यासाठी निघून जाते. मानिनीताई जीवाला एक चांगलाच थपाटा देतात आणि म्हणतात, काय रे, काय चाललंय तुझं हे? तर जीवा म्हणतो, मी काय केलंय, माझी काय चूक आहे? मानिनीताई म्हणतात, तुझी काय चूक आहे? चूक तर तुझीच आहे जीवा, काय बोलत असतोस रे सतत तिला, का असं छळत असतोस? तर जीवा म्हणतो, अगं पण तू अवस्था बघतेस ना. मानिनीताई म्हणतात, असू देत, पण जीवा मला तुझी काळजी कळतीये,
तिला होणारा त्रासही मला कळतोय. पण जीवा, नंदिनीचा जो विश्वास आहे, तिची जी श्रद्धा आहे ना, त्याला छेडू नकोस रे. हे बघ जीवा, देव दिसणं म्हणजे श्रद्धा असणं असं नाही रे. पण देव आहे तो असण्याची जाणीव होणे, ते मानणं म्हणजे श्रद्धा असते जीवा. आणि जीवा, तुला सांगू का, संकटाचा काळोख जेव्हा गडद होत जातो ना, तेव्हाच श्रद्धेचा दिवा प्रखर होत जातो. कळलं ना? त्यामुळे नको रे जीवा तिला असं छळूस. तर जीवाला आता समजलेलं असतं. मानिनीताई जीवाला म्हणतात, दमला असशील ना तू पण. तर जीवा लगेच आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि शांत पडून राहतो. तर त्यावेळी मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा अरे नको एवढा विचार करूस, नको एवढा त्रास करून घेऊस, असं म्हणत त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात, त्याला शांत करतात. तर दुसरीकडे आता काव्या पार्ससाठी डबा घेऊन ऑफिसला आलेली असते. आता काव्या येताच सर्वजण उठून उभे राहतात आणि काव्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. एक मॅडम काव्याला म्हणतात, मॅडम तुमची तब्येत कशी आहे? काव्य म्हणते, मी बरी आहे. तर दुसरे सर म्हणू लागतात, कमाल आहे ना, कालपासून आम्ही फक्त सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन असंच म्हणत आहोत. काल पार्थ सरांना झालं, आज रम्या मॅडमना आणि आता तुम्ही. तर त्यानंतर 1 मिनिट, काय नक्की कशाबद्दल, असं काव्य त्यांना प्रश्न करते. माझ्या टेस्टचा रिझल्ट लागलाय हे तुम्हाला कसं कळालं? तर त्या मॅडम म्हणतात, अहो टेस्टचा रिझल्ट नाही, तुम्ही प्रेग्नेंट आहात, आई होणार आहात, ही न्यूज आम्हाला कळाली आणि त्याबद्दल सरांनी काल सेलिब्रेशनही केलं, त्यांनी काल आम्हाला मिठाई दिली. आता हे ऐकल्यानंतर काव्या खूप चिडलेली असते. काव्या म्हणते, सर आत आहेत ना? तर त्या मॅडम म्हणतात की हो आहेत. तर काव्या त्यांना म्हणते, तुम्ही बसा ना, तुमचं काम चालू ठेवा. असं म्हणत काव्या रागानेच पार्थच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते, देशमुख. परंतु त्याचवेळी पार्थच्या केबिनमध्ये स्टाफ असतो. पार्थ म्हणतो, काव्या 2 मिनिट, असं म्हणत तो काव्याला बसायला सांगतो. काव्या खूप चिडलेली असते. तर आता पार्थ म्हणतो, बोला ना मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं होतं? तर त्या मॅडम म्हणतात, सर मला 2 दिवसाची सुट्टी हवी होती, कारण माझं डोहाळे जेवण आहे. आता हे ऐकताच काव्या त्या मॅडमकडे पाहते. तर आता ते सर म्हणतात, अहो पण सर, मी हिंना काय म्हणते की आता फक्त 2 दिवसाची सुट्टी का घेताय? तुम्ही आता 7वा महिना लागलाच आहे, तर आता हे 3 महिने सुट्टी घ्या आणि पुढचे डिलिव्हरीनंतरचे 3 महिने म्हणजे 6 महिन्याची सुट्टी होऊनच जाईल ना? तर त्या मॅडम म्हणतात, नाही नको सर, मला 2 दिवसाची सुट्टी बस आहे. तर आता पार्थ त्या मॅडमना त्यांचं मत विचारत असतो. तर त्यावेळी काव्य म्हणते, सॉरी मी मध्ये बोलते, परंतु यांनी सुट्टीवर जावं असं तुम्हाला का वाटतंय मिस्टर? तर त्यावेळी ते म्हणतात, अहो मॅडम, मला असं वाटतंय आता त्यांना 7वा महिना लागला आहे, कुठे ते आता ट्रेनने ट्रॅव्हल करणार आणि ऑफिसपर्यंत चालत येणार, उगाच त्यांची दगदग होईल ना. आणि त्यातही ऑफिसमध्ये आल्यानंतर 8 तास बसून काम करायचं आहे, मग पोट हात पाय सगळंच दुखेल आणि तिलाच त्रास होईल. आणि म्हणूनच मी तिला म्हणतोय की आराम कर ना. मी तर तिच्या भल्याचंच सांगतोय, पण तिला तर ऐकायचंच नाहीये. तर आता काव्या त्या मॅडमना प्रश्न करत म्हणते, तुम्हालाही असंच वाटतंय का की कुठे दगदग वगैरे करायची? तर त्या मॅडम म्हणतात, अजिबात नाही, कारण बाळाने जर मला साथ दिली तर पुढचे 9 महिनेही पूर्ण होईपर्यंत मी काम करू शकते, अगदी जिद्दीने. इतकंच काय, तर पलीकडच्या मेटर्निटी होममध्ये मी नावनोंदणीसुद्धा केली आहे. तर काव्या आता त्या सरांना म्हणते, बोला. अगदी 9 महिने 9 दिवस होईपर्यंत त्यांची काम करायची तयारी आहे. पण तुम्ही काय म्हणालात मिस्टर? कुठे एवढा ट्रेनने प्रवास करणार, मरमर काम करणार, कुठे एवढी चालत येणार, आणि काय म्हणालात तुम्ही, पोट दुखेल, हातपाय दुखतील. पण हे सगळं काही तुम्ही का ठरवताय? हे सगळं त्या ताईंना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला ठरवू देत ना. ते दोघं बघून घेतील ना की काय करायचं ते, त्यांना कमी लेखू नका. असं म्हणत आता काव्याने चांगलाच समाचार घेतलेला असतो. काव्या पुढे म्हणते, नाही म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, परंतु स्टेशनवरून इथपर्यंत चालत येणं हाच त्यांचा वॉक असू शकतो. त्यांना व्यायाम करण्यासाठी हीच तर संधी मिळत असेल. बाळ पोटात असताना सुद्धा इथे येऊन काम करण्याची त्यांची तयारी आहे. पण तुम्ही प्लीज त्यांना कमी लेखू नका. कसं आहे ना दादा, आम्ही बायका आम्ही स्वतःलाही सांभाळू शकतो, आमच्या करिअरला सुद्धा आणि आमच्या बाळाला सुद्धा. आता मात्र त्या दादांना काही बोलताच येत नाही. तर त्यानंतर काव्या त्या मॅडमना म्हणते, रेवतीताई तुम्ही छान काम करा आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की छानच काम कराल, आणि हो, काळजी घ्या स्वतःची. तर पार्थही काळजीने म्हणतो, काळजी करू नका, मी ड्रायव्हरला सांगून ठेवतो, तसंच जर काही इमर्जन्सी असेल तर तो तुम्हाला हॉस्पिटलला नक्कीच घेऊन जाईल. तर त्यानंतर पार्थ आपल्या स्टाफमधील संकेत यांना म्हणतात की संकेत, तुम्ही एवढा नका विचार करू. असं म्हणत आता रेवती मॅडम आणि संकेत दोघेही आपल्या कामासाठी निघून जातात. आता ते निघून जाताच पार्थ लगेच काव्यासाठी टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वा वा काव्या मॅडम. तर आता काव्या विचारते, काय काय झालंय टाळ्या वाजवायला? तर पार्थ म्हणतो, एकीकडे तुम्ही म्हणता की मला टेन्शन आलंय, बाळ आणि माझं करिअर, आणि एकीकडे
तुमच्या क्लासमधली टेस्ट तीसुद्धा तुम्ही छान पास केली आणि इथे येऊन संकेतचे चांगले डोळेसुद्धा उघडले, त्याला चांगलं समजावलंसुद्धा. आता काव्या पार्थकडे पाहते तर पार्थ म्हणतो, तुम्ही आईला कळवलं, आईने मला कळवलं. बाकी तुम्ही जे काही वाक्य बोललात ना ते तर मला खूप आवडलं. तर काव्या पार्थकडे पाहते तर पार्थ म्हणतो, आम्ही बायका आमचा संसारही सांभाळू शकतो, आमचं बाळही सांभाळू शकतो आणि आमचं करिअरही. तुमचं हे वाक्य मला खूप भावलेलं आहे, खूप आवडलं आहे. तुमच्यातला हा कॉन्फिडन्स मला आवडला आहे. पण हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवाल ना. आता मात्र काव्या काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ घरी आलेला असतो आणि जीवा दोघेही अगदी अशी खिचडी खात असतात की कधी खाल्लीच नाहीये. आता मात्र नंदिनी आणि काव्या त्यांच्याकडे पाहत असतात. मानिनीताई म्हणतात, काय चाललंय या दोघांचं? तर नंदिनी आणि काव्या म्हणतात, ते आम्हालाही कळत नाहीये. तर आता मानिनीताई पार्थला म्हणतात, काय रे, तुला ऑफिसमध्ये खिचडी पाठवून दिली होती ना, काय चाललंय तुझं हे? असं म्हणताच पार्थ म्हणतो, ती तर मी संपवली, पण इथे हा खाताना मला सुद्धा खावीशी वाटली म्हणून मी संपवत आहे. तर आता नंदिनी म्हणते, या देशमुखांच्या मुलांना काय आवडेल ना, काहीच सांगता येत नाही. असं म्हणत आता दोघेही त्या दोघांकडे पाहत असतात. खिचडी एवढ्या आवडीने खात असतात की त्यांच्याकडे बघून सगळ्यांनाच हसायला येत असतं. नंदिनी पार्थला विचारते की तुमचं सरप्राईज कुठे आहे? तर पार्थ म्हणतो, हो येईलच ना. मान्यताई म्हणतात, कसलं सरप्राईज? तर काव्या म्हणते, मलाही माहीत नाहीये, सरप्राईजसाठी आम्ही इथे थांबलोय. असं म्हणत सर्वच जण सरप्राईजची वाट पाहत असतात. तर मान्यताई म्हणतात, तुमचं सरप्राईज येईल, परंतु आमचे हे विक्रम देशमुख काही घरी येणार नाहीत. तर आता पार्थ विचारतो, कुठे आहेत कुठे तुमचे हे विक्रम देशमुख? तर मान्यताई म्हणतात, काही नाही, नागपूरला मीटिंगसाठी गेले होते आणि आता तिथून मित्रांसोबत ताडोबाला गेले आहेत. काही गरज होती का आता एवढं ताडोबाला जायची उन्हातून? तर आता जीवा म्हणतो, हो ना, काय गरज होती? घरात एवढी मोठी वाघीण असताना तिथे जायची काय गरज होती? तर आता मानिनीताई पार्थ आणि जीवाला चांगलाच धपाटा देतात. तर आता पार्थ म्हणतो, एक मिनिट. असं म्हणत पार्थला फोन आलेला असतो. आता काय सरप्राईज आहे, कोणाला काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रम्या विजयला विचारते, नक्की तू उद्या काय करणार आहेस? विजय म्हणतो, कळेल ना, उद्याच कळेल. आता मात्र हे ऐकून रम्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता जीवा नंदिनीसोबत घराबाहेर पडतो. त्यावेळी आता जीवाच्या पायातही चप्पल नसतं. नंदिनी म्हणते, अहो तुमचे शूज कुठे आहेत? तर जीवा म्हणतो, माझ्या बाळाची होणारी आई जर अनवाणी पायाने चालून आपल्या बाळासाठी प्रयत्न करत असेल, आपलं बाळ त्या जगातून या जगात आणण्यासाठी तिचे जर प्रयत्न करणं चालू असेल, तर एक बाबासुद्धा आपल्या बाळासाठी प्रयत्न करूच शकतो ना. असं म्हणत जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि दोघंही अनवाणी चालत असतात. तर दुसरीकडे आता डॉक्टर घरी आलेले असतात. डॉक्टर नंदिनी आणि जीवाला म्हणतात, मी तुमचे आधीचे रिपोर्ट पाहिले आहेत, तुमच्या बाबतीत मिस डायग्नोसिस झाला आहे. आता हे ऐकताच नंदिनीला धक्काच बसतो. तर जीवा डॉक्टरांना विचारतो की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तर डॉक्टर जीवा आणि नंदिनीला म्हणतात, हा फॉन्ट्स रिपोर्ट होता. आता हे ऐकताच नंदिनी आणि जीवाला धक्काच बसतो. नक्की डॉक्टर यांचं रिपोर्टबद्दल मत काय असेल हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.